हत्तींचे बळ असणारे, त्रस्त मोगलांना करणारे, परत न फिरणारे, ती तिन्ही जगात जाणणारे, शिस्त प्रिय वाणीचं तेज, जिजाऊंचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हार न मानणारे, राज्याचे हितचिंतक, जनतेचा राजा म्हणजेच राजा शिवछत्रपती, अशा रयतेच्या राजास माझा मानाचा मुद्रा. जाधवांची लेखती भोसल्यांची सून होऊन आली, जाधवांची लेखती भोसल्यांची सून होऊन आली, आणि शहाजीराजांचा संसार सोन्यापरीच उजळून गेली, आणि शहाजीराजांचा संसार सोन्यापरीच उजळून गेली. वाघिणीचा काळीच तिचा वाघ तिच्या पोटी, वाघिणीचा काळीच तिचा वाघ तिच्या पोटी, स्वराज्याचा ध्यास म्हणी जगदंब जगदंब तिच्या ओटी, जगदंब जगदंब तिच्या ओटी. हिंदवी स्वराज्याचा ताटकणा जागवणारा पहिला मराठी महामानव श्रीमान शहाजीराजे भोसले. भूतकाळाच्या छाताडावर पाय घेऊन वर्तमान काळ उलटा टांगून भविष्यकाळ घडवायला शिकवणारे राजे श्रीमान शिवाजीराजे भोसले. ज्याचं नाव घेतलं की प्रत्येक तरुणाची छाती रुंदावते, अशा तलवारीच्या पाठीवर मरम पेलून धरणारा पण इमानांना शरण न जाणारा मराठा राजपुत्र श्रीमान संभाजीराजे भोसले. जगाला शांतीची नाही तर क्रांतीची गरज आहे, जगाला शांतीची नाही तर क्रांतीची गरज आहे, जगाला शांतीची नाही तर क्रांतीची गरज आहे, हे समजून देणारे, अडुंदीच्या स्वातंत्र्याचा इतिहास आपल्या ज्वलनदानीच्या रक्ताने लिहिणारे श्रीमान चंद्रशेखर राजगुरू भगतसिंग. प्रपंच आणि परमार्थ हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे समाजाला समजून देणारे जगद्गुरू तुकोबराय. गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, तरच बंद करून उठतो असा संदेश समाजाला देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. 21व्या शतकात जीवन कसं जगायचं याच महाराष्ट्राला प्रेरणा देणाऱ्या महाराष्ट्राच्या माई सिंधुताई सपकाळ. ज्या मर्दमावल्यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज, श्री छत्रपती संभाजी महाराज यांना मान देऊन स्वराज्यासाठी रक्त सांडले, अशा 18 पगड जातीच्या मर्दमावळ्यांना, महामानवांना, महापुरुषांना, विचारवंतांना मी वैष्णवी लब्धे सर्वप्रथम अभिवादन करते. यांच्या सर्वांच्या चरणाची धूळ एक करंडा घ्यावा आणि त्यामध्ये अशी गच्च भरावी आणि ती रोज रोज बळी लावावी. अशा मर्दांना, दैवतांना माझा परत एकदा मानाचा मुद्रा. अरे गर्व नाही पण घराचे संस्कार आहे, अरे गर्व नाही पण घराचे संस्कार आहे, धमकी नाही पण धमक आहे, पैसा नाही पण मनाची श्रीमंती आहे, म्हणून तर मी गर्वाने म्हणेल मी शिवप्रेमी आहे, मी शिवप्रेमी आहे. आज तुम्ही सर्वजण येथे का जमला आहात? आमचे सर्वांचे भाषण ऐकायला नाही, तर तुमच्या मनामध्ये असलेले श्री छत्रपती शिवाजी महाराज, श्री छत्रपती संभाजी महाराज, त्यांचं अंतकरण आणि त्यांची निष्ठा तुम्हाला आज ते घेऊन आले हे लक्षात ठेवा. महाराष्ट्राच्या भूमीवर जेव्हा मोगलांचा तांडा माजला होता, तेव्हा हाडाची काडा आणि रक्ताचं पाणी करून माणसं जगत होती. तेव्हा या महाराष्ट्राला हवा होता एक झंकार, जगमगता पेटता अंगार. अखेर ती वेळ आली. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर एक तारा चमकला, जिजाऊंच्या पोटी हिरा जन्मला. तोच हिरा पुढे सह्याद्रीचा छावा झाला. सह्याद्रीच्या खुशीत जन्माला आलेला छावा शिवाजी नेमकी कसा असेल, कसे असेल ते धैर्य, कसे असेल ते शौर्य, कसे असेल ते धाडस, कसा असेल तो पराक्रम, कसा असेल तो अभिमान, कसा असेल तो स्वाभिमान, कसे असेल ते नेतृत्व, कर्तृत्व, कसे असतील ते शिवराय. लक्षात घेतलं म्हणजे समजतंय, दीन दलित गरिबांचे पायीत होते शिवराय, दीन दलित गरिबांचे पायीत होते शिवराय, हरलेल्या बिजलांचे दायित होते शिवराय, तुटलेल्या विलेचा झंकार होते शिवराय, आणि या मोगलाईंना उद्ध्वस्त करणारी आग म्हणजे शिवराय, आग म्हणजे शिवराय. सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे, सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे, काळजात राहती आमच्या रक्तात वाहतीय राजे, काळजात राहती आमच्या रक्तात वाहतीय राजे. तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा, तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा, सन्मान राखतो जाण जगतो तुफान मातीचा राजा. वाघाची चाल गरुडाची नजर, वाघाची चाल गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर शत्रूंचे मर्दन, असेच असावे मावळ्यांचे वर्तन. ही शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांची. ताजमहाल जर प्रेमाची निशाणी असेल तर शिवनेरी किल्ला ही एका वाघाची कहाणी आहे, तर शिवनेरी किल्ला ही एका वाघाची कहाणी आहे. 300 किलोमीटरची भिंत बांधायला 150 वर्ष लागतील, पण माझ्या राजांनी अवघ्या 50 वर्षाच्या कालावधीमध्ये जेवढे किल्ले बांधले तेवढ्या किल्ल्यांची एकंदरीत लांबी 4000 किलोमीटर इतकी भरेल. चीनच्या भिंतीला आम्ही एक आश्चर्य मानतो, चीनच्या भिंतीला आम्ही एक आश्चर्य मानतो,
तर मग हे काय आहे? अरे मला नुसता अभिमानच नाही तर गर्व आहे मी मराठी असल्याचा. ब्रिटिश लोक ओम या शब्दावर संशोधन करतात की ओम बोलण्याने शरीरात ऊर्जा का निर्माण होते. अरे खरे संशोधन तर छत्रपती शिवाजी महाराज या नावावर करायला हवे, कारण हे नाव घेतल्यावर अंगावर शहारे येतात, हृदयाचे ठोके वाढते. अंगावर शहारे येतात, हृदयाचे ठोके वाढते, शरीरात एक नवीन ऊर्जा निर्माण होते. कुणी जर विचारलं तर कॉलर ताट करून सांगा मराठे या शब्दाचा अर्थ मरेपर्यंत राजाच्या सेवेसाठी ठेवलेला जगदंब जगदंब जगदंब. सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंग समजला नसता. सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंग समजला नसता. जर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर खरंच हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता. स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटणार नाही आणि अशा सामर्थ्याला हलवायचे धाडस नियती सुद्धा करत नाही. विजयसारखी तलवार चालून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हलून गेला. विजयसारखी तलवार चालून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हलून गेला. वाघनख्याने अफजल खानाचा कोतळा फाडून गेला. मुठभर मावळ्यांनी घेऊन हजारो शैतानांशी लढून गेला. ज्याला स्वर्गात गेल्यावरही देवाने झुकून मुजरा केला, असा एक मर्द मराठा वाघ शिवा होऊन गेला. सागराचे पाणी कधी आटणार नाही, माऊलीची माय कधी तुटणार नाही. सागराचे पाणी कधी आटणार नाही, माऊलीची माय कधी तुटणार नाही. हा जन्मच काय हजारो जन्म झाले तरी ना शिवरायांचा सुटणार नाही. थोर तुमचे कर्मजी जाऊ उपकार कधी न फिटणार. चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे कधी न मिटणार. श्वासात रोखुनी आबादळ, डोळ्यात रोखुनी आग. श्वासात रोखुनी आबादळ, डोळ्यात रोखुनी आग. देव आमचा छत्रपती एकटा हिंदू वाघ. हातात धरली तलवार, छातीत भरले पोलाद. धन्य धन्य तो महाराष्ट्र आणि धन्य धन्य ते महाराष्ट्र. शिवशंभूंची मरुनही आहे स्वराज्य राखण्याची साध. म्हणून तर लाखो करोडो मावळे महाराजांवर हसत हसत कुर्बान.